महाराष्ट्र मित्रांनो, मी सम्राट बागुल, सामाजिक कार्यकर्ता, मालवणी मालाड। गेल्या 1 महिन्यापासून तुम्ही बघू शकता का इथे मोठ्या प्रमाणावरती दुर्गंधीचं साम्राज्य होतं इथे आणि भरपूर प्रमाणामध्ये गाळ साचली होती आणि ड्रेनेज मधून जी गाळ मान्सून मध्ये काढण्यात येते गेल्या 1 महिन्यापासून इथे म्हणजे ती पूर्ण साठवणूक झाली होती। पालिकेचे जे ठेकेदार आहेत त्यांनी 1 महिन्यापासून ते उचलण्यात आलं नव्हतं, त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी झाली होती। तुम्ही बघू शकता काय इकडे लोक इथे या सीटवरती शिवसेना शाखा येथे लोक बसतात आणि शाळकरी मुले सुद्धा इथे बसतात, त्यामुळे या दुर्गंधीचा सामना करावा लागत होता आणि डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची सुद्धा उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली होती। आशिकबाईंनी तुम्ही बघू शकता, आशिकबाई इथे उपस्थित आहे, यांनी मला सुद्धा सांगितलं काय ही खूप मोठी गंभीर समस्या आहे। या गंभीर समस्येबाबत दिनांक 31 जुलै रोजी मी पी-उत्तर विभाग श्री कुंदनवळवी साहेबांना पत्र दिलं, तसंच मेंटेनन्स डिपार्टमेंटला सुद्धा याची माहिती दिली। त्यानंतर मनपा आयुक्तांना सुद्धा याची मी लेखी तक्रार केली होती। त्यानंतर काल ही संपूर्ण परिसर तुम्ही बघू शकता काय याची साफसफाई करण्यात आली आणि चांगल्या प्रकारे त्या लोकांनी पूर्ण साफसफाई केली आहे। तुम्ही हा रस्ता इथे बघू शकता तुम्ही, हा इथे पूर्ण पालिकेचे जे ठेकेदार आहे त्याच्याकडून पूर्ण साफसफाई करण्यात आली आणि जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारावरती त्यांनी विलंब काम केलं म्हणून त्याचे 25,000चा दंड हा पालिकेने ठोठावण्यात आला। या निमित्ताने मी पालिकेला एक प्रश्न विचारतो की जे मान्सूनमध्ये ड्रेनेज साफ होण्याचे होते ते मालवणीमध्ये अद्याप झालेले नाही, त्यामुळे या गाळमध्ये जे काढण्याचं जे टेंडर असतं त्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालाय। तर माझी मनपा आयुक्त भूषण गगराणी यांच्या सुद्धा एक मागणी आहे की त्वरित हे जे ठेकेदार होते त्यांची चौकशी करण्यात यावी आणि लोकांना स्वच्छ परिसराकडे, एक सुंदर परिसराकडे आपण आपण जाऊ शकतो, त्यांची समस्या आपण त्यांची जाणू शकतो आणि स्वच्छ भारत अभियान याला आपण सहकार्य करतो। मी आपले जे आशिक भाई त्यांना पण सुद्धा सांगतो की आपको कैसा लगा भाई, क्या समस्या है? बहुत बढ़िया। 1 हफ्ते से कार्रवाई होने के बावजूद अब जाके कल जाके बहुत स्वच्छ एकदम सुंदर हो गया। नहीं तो इधर चलने लायक नहीं था, बैठने लायक नहीं था, बहुत तरह से तकलीफें थी, पानी गटर के कीड़े ये सब बहुत निकल रहे थे, लेकिन कल जो कार्रवाई हुई एकदम स्वच्छ एकदम सुंदर हो गया। ये इसका कुछ लोग क्रेडिट लेने का प्रयास कर रहे हैं, क्या कहना चाहोगे? क्रेडिट जो दूसरे लेते हैं वो सिर्फ बिला वजह लेते हैं। इधर जो है सारी कार्रवाई का लेख पत्र सब वगैरह है, कोई बिला वजह कार्रवाई ले उसका कोई मतलब नहीं है। बागुल भाई ने किया है वो सब जानते हैं, काम बोलता है, इधर काम बोलता है। सम्राट जी, आपने इतना अच्छा काम किया है, इसके बारे में क्या कहना चाहोगे लोगों को? लोगों को इतना ही बोलना चाहता हूँ कि जो हमारा परिसर है उधर आप सजग रहिए आणि काही पण तुम्हाला अशी समस्या असणार तर माझ्या संस्थेकडून जे आपले जे मित्र परिवार आहे त्यांनी तुम्हाला संपर्क करा। मी माझ्या प्रयत्नाने तुमच्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।